जे कॅन्डिडेट आहे भारतीय जनता पार्टीचे त्यांचे ऑफिसचे समोर एक वॉर रूम आहे, इल्लीगल आहे कारण इलेक्शन कमिशनला ते वॉर रूमची काय परमिशन त्यांनी घेतलेली नव्हती. तिकडे नरेश चंद्राना 1 वोटचे 7,000 आणि मंडलला किती 1 वोटचे 7,000 7,000 पर रुपये आणि प्रत्येक मंडलला 3 लाख रुपये हे देत आहे. आज पण मी बोलेल की वी डू नॉट बिलीव्ह इन द सिस्टम. द रिझन इज के सिस्टमला हायजॅक हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. ओके, म्हणजे सरकारी यंत्रणा आम्हाला माहिती आहे. आम्ही बाबासाहेब, आम्ही महात्मा गांधीला मानणारे, आम्ही महाराष्ट्रीयन आहे, आम्ही मराठी माणसं आहे स्वतः. पण हे महाराष्ट्रामध्ये जे वाईट परिस्थिती चाललेली आहे, जिथे विकून घेतलेली आहे आणि पोलीस तिकडे वॉचमॅनचं काम करत होते, ते आम्हाला आवडलं नाही. फडणवीस ने खुद वहां पे मिहिर को तेजा को इतना कहा कि एक तो तेरे सामने इतना स्ट्रॉन्ग कैंडिडेट खड़ा है और तू लापरवाही कर रहे पैसे बांटने के समय. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षकांना आठवत असेल की काही दिवसांपूर्वी म्हणजे लोकसभा इलेक्शन ज्यावेळी मुंबईमध्ये झालं, तर ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये इलेक्शनच्या अगोदर एक 2-4 दिवस देवेंद्र फडणवीस तिथं स्वतः गेले होते. आणि का गेले होते तर तिथं काही कार्यकर्ते पैसे वाटताना सापडले होते आणि त्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं होतं. आणि जे पैसे वाटणारे कार्यकर्ते होते ते भाजपचे कार्यकर्ते होते असा आरोप आहे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवलं होतं, तर ज्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडवलं होतं त्या काही कार्यकर्त्यांना अटक केली होती पोलिसांनी. आणि त्यातील एक कार्यकर्ते जे प्रदेश सचिव आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे, त्यांचं नाव आहे गुरजोत सिंग, तर त्यांना पोलिसांनी अटक केली होती आणि ते 2 दिवसापूर्वी जेलमधून बाहेर आलेले आहेत. तर मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे. तर गुरजोत सिंगजी, मला सांगा की तो पैसे वाटपाचा काय इश्यू होता आणि तिथं स्वतः गृहमंत्री कशासाठी आले होते? आम्हाला वाटते संध्याकाळी 6ला एक कॉल आला की भारतीय जनता पार्टीचे नेता नरेश चंद्राना करून एक भारतीय जनता पार्टीचे एक गुजराती नेता आहे आणि किरीट सोमयाचे एकदम जवळचे ते मित्र आहे. किरीट सोमया इन्व्हॉल्व होते. तर आम्हाला एक कॉल आला की नरेश चंद्राना मिहिर कोटेच्या जे कॅन्डिडेट आहे भारतीय जनता पार्टीचे त्यांचे ऑफिसचे समोर एक वॉर रूम आहे, इल्लीगल आहे कारण इलेक्शन कमिशनला ते वॉर रूमची काय परमिशन त्यांनी घेतलेली नव्हती. तिकडे नरेश चंद्राना 1 वोटचे 7,000 आणि मंडलला किती 1 वोटचे 7,000 7,000 पर रुपये आणि प्रत्येक मंडलला 3 लाख रुपये हे देत आहे. तर आम्हाला हे माहिती आली तेव्हा आम्ही ताबडतोब तिकडे, मला वाटते 1.5 मिनिट मला लागलं तिकडे पोचायला. आणि नंतर ऑनस्पॉट जेव्हा आम्ही आले तर पोलीस तिकडे वॉचमॅनचं काम करत होते. नाही, म्हणजे पैसे वाटपाचं काम चालू होतं आणि पोलीस बाहेर उभे होते, संरक्षण देत होते. पोलीस त्यांना संरक्षण देत होते. असं वाटलं की हे मुंबई महाराष्ट्र पोलीस नाही, हे वॉचमॅन आहे. कारण आत ते चेक करत होते, तुम्ही कोण आहे, तुमचे नाव काय, अच्छा मंडल आहे तुमच्या, भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहे का तुम्ही, ओके चला आतमध्ये. तुम्ही कोण आहे, शिवसेनेचे आहे, चला बाहेर. आतमध्ये काही नाही, अलाउड नाही कारण इकडे वातावरण बिघडणार असं ते एक स्टेटमेंट देत होते. तर शिवसैनिक आतमध्ये अलाउड नाही, राष्ट्रवादी आतमध्ये अलाउड नाही, पण भारतीय जनता पार्टी हे आतमध्ये अलाउड आहे. त्या वॉर रूम मध्ये एक्झॅक्टली काय चालवत होते परत एकदा व्यवस्थित सांगा. जे पैशाचा विषय तुम्ही सांगितला, आता पैशाच्या विषय सांगू तर असं झाला की 3:30ला आमचे सहकारी तिकडे काहीतरी, मला वाटते 10-20 सहकारी होतं. नंतर 6ला जेव्हा मला कॉल आली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पण आक्रमक झाली आणि भरपूर शिवसैनिक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते पण जवळपास कमी होते. नंतर आम्ही काय केलं, तिकडे ना बिल्डिंगला पोलिसने अनऑथराइजली सीज केला. सीज म्हणजे असे नाही की टेप लावले, सीज केला फक्त शिवसैनिक आणि राष्ट्रवादीसाठी. आम्हाला सांगितलं की गेटचे बाहेर जा, तुम्ही गेटमध्ये तुम्ही उभी राहू शकत नाही. तर मला वाटतं काहीतरी एक तिकडे कोण आला आणि त्यांनी एक दगड घेऊन ना, ते बिल्डिंगचे 6 फ्लॅट होते, 6 मधून ते 1 फ्लॅटच्या ना त्यांनी काच फोडलं. जेव्हा ते काच फोडलं ना तेव्हा आम्ही आतमध्ये काय बघितलं की आतमध्ये मोठे बॅग, एक 60 ते 70 मोठे बॅग होते. बापरे. आणि 6 कॅश गिनण्याची मशीन होती. आणि एक बॅग, मला वाटतं 7 पैशाने भरलेल्या बॅगा होत्या आणि त्या नोटा मोजण्यासाठी मशीन होती. आता आम्हाला पण अनुभव आहे कारण मी पण स्वतः बँकामध्ये काम केलेलं आहे. तर 1 कोटी
1 कोटीमध्ये 500ची नोट आम्ही काउंटिंगला घेतले ना तर तकरीबन 20 किलो हे नोट चढते 1 किलो मध्ये. ते 40 kgच्या बॅग होता आणि असे 70 बॅग मी स्वतः बघितले, ते पण एका फ्लॅटचे एका हॉल रूम मध्ये. किती अंतरावरून या तुम्ही 70 पैशाने भरलेल्या बॅगा बघितल्या? वाटते की एक बॅग, प्रत्येक बॅगला 2 कोटी, म्हणजे 70 बॅग म्हणजे 140 करोड फक्त एका हॉल रूम मध्ये होते. बर. आणि असे 6 फ्लॅट होते. बर. हे माहिती मी स्वतः आमच्या डीसीपीला कॉल केला की सर असं असं मी बघितलंय. डीसीपीचं नाव काय? डीसीपी आमचे आहे पुरुषोत्तम कराड. त्यांना स्वतः मी कॉल केला की सर हे अशी अशी माहिती आहे आणि मी समोर आहे, ते बॅग आहे आतमध्ये, नरेश चंद्राना आहे, मिहीर कोटेचा यांचे नातेवाईक आहे, तिथे होते. ते नातेवाईक त्यांचे तिकडे होते मिहीर कोटेच्यांचे. नंतर भारतीय जनता पार्टीचे काहीतरी सिनियर मुलुंडचे जे लीडर्स आहे ते लीडर्स होते. नंतर हे प्रकरण घडलं तर इलेक्शन कमिशन आली. इलेक्शन कमिशनने आम्हाला सांगितलं की आमच्या प्रोसिजर. इलेक्शन कमिशनचं कोण आलं, म्हणजे पद आणि नाव जरा सांगा ना. मला नाव त्यांच्याबरोबर मला वाटतं माहित नाही, पण इलेक्शन कमिशनचे काहीतरी 5 ते 6 माणूस आले आणि तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की आमच्या प्रोसिजर आहे 50 मिनिटाच्या, 50 मिनिटामध्ये आम्ही हे कंप्लेंट क्लोज करू. तर आम्हाला 50 मिनिट द्या, प्रोसिजर प्रमाणे आम्हाला 50 मिनिटे. तुम्हाला बोलले? हा, इलेक्शन कमिशनने आम्हाला विनंती केली. तेव्हा आमची विनंती काय होती ना की इलेक्शन कमिशन आतमध्ये जात आहे, 2 पोलीसचे कॉन्स्टेबल किंवा ऑफिसर घ्या आणि 2 शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घ्या, कारण आम्हाला पण तिकडे काय चाललेलं आहे हे कळावं. बरोबर. हा, म्हणजे लपून छपून कशाला, म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तिथं? तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की ओके आम्ही घेऊ, पण तिकडे जे आमचे सिनियर ऑफिसर होते, सिनियर PI अजय जोशी, त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी आणि शिवसेना कशाला. बर. काय ते PIचं नाव काय? अजय जोशी. अच्छा, अजय जोशी यांनी सांगितलं की जे काय आतमध्ये आपल्याला थोडक्यात की पंचनामा वगैरे करायचा असेल, पण त्याला राष्ट्रवादी काँग्रेस, त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांचे काय काम. तर आमचं मत एवढं सिंपल होतं की आम्हाला विश्वास नाही या सिस्टमवर. बरोबर. आमच्या हे आज पण मी बोलेल की वी डू नॉट बिलीव्ह इन द सिस्टम. द रिझन इज के सिस्टमला हायजॅक हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. ओके, म्हणजे सरकारी यंत्रणा आम्हाला माहिती आहे. आम्ही बाबासाहेब, आम्ही महात्मा गांधीला मानणारे, आम्ही महाराष्ट्रीयन आहे, आम्ही मराठी माणसं आहे स्वतः, पण हे महाराष्ट्रामध्ये जे वाईट परिस्थिती चाललेली आहे, जिथे विकून घेतलेली आहे आणि पोलीस तिकडे वॉचमॅनचं काम करत होते, ते आम्हाला आवडलं नाही. पण मग पुढे काय झालं, त्यांनी तुम्हाला येऊ दिलं नाही आतमध्ये? नंतर असं झालं की आम्ही काय पोलिसला सांगितलं की आम्ही 15 मिनिट थांबणार आहे. 15 मिनिटमध्ये ते बॅग बाहेर आले तर आम्ही गप्प बसतो. जे 15 मिनिटाने प्रत्येक बॅग बाहेर आला नाही ना, तर काय करायचं आहे हे आम्ही स्वतःच्या हातात, कायदा ते गेल्या खड्ड्यात, आम्ही स्वतः करू जे करायचंय. बरोबर. तर डीसीपी साहेब आले, त्यांनी तिकडे लाठीचार्ज केली. ते लाठीचार्जची आमच्याकडे व्हिडिओ आहे. लोकांवर, पुरुष होते, महिला होती शिवसैनिक, त्यांच्यावर लाठीचार्ज. एक तर आमचा मित्र आहे, ते मला वाटते 16 वर्षाचे आहे, ते त्यांच्या बाबा समोर आला आणि सोबत आला होता, ते गाडीमध्ये बसला होता, तर त्यांच्या बाबाला वाटतं काहीतरी फटका दिला पोलिसने, तर तो पोरगा बाहेर आला. 16 वर्षाचा 16 वर्षाचा एक पोरगा होता, त्यांना पण सुद्धा डीसीपीने लाठी मारली. अच्छा, स्वतः डीसीपीनी की त्यांच्या पोलीस? डीसीपीनी, बाकी कोणी लाठीचार्ज जास्त करत नव्हतं. अच्छा, स्वतः डीसीपीच करत होते? लाठीचार्ज करत होतं. अच्छा, म्हणजे IPS ऑफिसर सुद्धा इतके निष्काळजी आणि विकले गेल्यासारखे ते लाठीचार्ज करत होते. नंतर आम्ही विनंती केली की एवढा कशाला, आणि आम्ही तिकडे ते दिसत होतं की हे चूक आहे, हे भारतीय जनता पार्टीचे पैसे आहे. आणि तकरीबन मी सांगू ना तर मिनिमम तिकडे एक असा अंदाज आमचा आहे की एका फ्लॅटच्या एक हॉलमध्ये जर आम्ही 125-150 कोटी हे आमच्या समोर होते, तर 6 फ्लॅट होते, 3 1 BHK, 3 2 BHK. तर त्यामध्ये मिनिमम आम्हाला वाटते की मिनिमम 1,000-1,200 कोटीच्या जे मुंबईमध्ये वाटपाच्या, कारण एक वोटच्या 7,000 पर वोट हे मिहीर कोटेच्या मुलुंडमध्ये वाटपे करत होतं. अच्छा. नाही, तुम्ही काय सांगताय की त्या एका फ्लॅट मधले तुम्ही जे हॉल बॅगा बघितल्या, तर अशा आणखी तिथं होत्या? 6 फ्लॅट होते त्यांचे. त्या सगळ्या 6 फ्लॅट मध्ये पैसे होते, कारण ते म्हणजे अंदाज आहे की खात्री आहे तुम्हाला? आम्हाला खात्री आहे ना, कारण जेव्हा फडणवीस आला आता ते सांगा. म्हणजे पहिल्यांदा मला हे सांगा की त्या 6 फ्लॅट मध्ये जो अंदाज तुम्ही सांगितला ते, आणि नंतर मग देवेंद्र फडणवीस यांची कधी? आता इलेक्शन कमिशनने कोर्टाला काय माहिती दिली की टोटल अमाऊंट होतं तिकडे 1,64,000. आता फक्त 1,64,000 साठी स्वतः गृहमंत्री DCM तिकडे आला, हे आम्हाला पचत नाही.
आणि कमीत कमीत मी सांगू की फडणवीस, प्रसाद लाड होता, किरीट सोमय्या होता, मिहीर कोटेचा होता, यांचे मला वाटते 5 ते 6 नगरसेवक मुलुंडचे होते, भांडूपचे काहीतरी नगरसेवक होते, भारतीय जनता पार्टीचे, शिंदे गटचे. आणि मिनिमम मी सांगू तर एक फडणवीसच्या काफिलेमध्ये एक 40 ते 50 गाडी होती, जे ते बिल्डिंगचे बाहेरचे रोडवर, बाकी नो एंट्री ते पोलिसने केली होती. तिकडे कुणाला आतमध्ये गाडीला अलाउड नाही, अँब्युलन्सला पण अलाउड नाही, कारण एक अँब्युलन्स होती, त्यांनी सांगितले की बाय रोड घ्या, हे रोडला आम्ही सीज केलाय. ते रोड मध्ये फक्त फडणवीसची मला वाटते ते काफिलेची 40 ते 50 गाडी गेली, 1 तास तिथे ते थांबले. आणि त्या काळात मध्ये तिकडे आम्ही ते एक दुकानवाल्याला सांगितलं की तुमच्या आम्हाला DVR द्या. आम्ही विनंती त्यांना केली, पण त्यांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली की आम्हाला पोलिसने हे स्ट्रिक्ट ऑर्डर दिलेला आहे की तुमचे कॅमेरे बंद करा. आणि ते 1 तासात, म्हणजे जी आजूबाजूला दुकानं होती तिथले CCTV कॅमेरे सुद्धा बंद करायला पोलिसने सांगितलं होतं. आणि त्यांचे DVR आम्ही जेव्हा बघितले ना, तर त्यांचे DVR मध्ये ते 10:30 to 12:30 हे रेकॉर्डिंगच नाही. म्हणजे ज्यावेळी 1 तास देवेंद्र फडणवीस तिथं होते त्याचं रेकॉर्डिंग नाही आहे त्यांच्याकडे. आणि स्वतः पोलिसने किती कॉन्स्टेबल होते ज्यांनी ते बॅग उचलून फडणवीसची आणि ते काफिलेची गाडीमध्ये टाकलेले ते पण आम्हाला माहिती आहे. पण तेव्हा आम्हाला अरेस्ट केला आमच्यावर. असे त्यावेळी तुम्ही कुठे होता? त्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनला आम्हाला ते डिटेन्शनला घेतलं होतं. बरं, आता ते तुम्हाला कुठल्या क्षणी त्यांनी अटक केली, म्हणजे काय म्हणून अटक केली ज्यावेळी तुम्ही तिथं त्या बिल्डिंगच्या आसपास होता? आम्हाला असं त्यांनी नोटीस तर दिलं नाही, पण व्हर्बली असं सांगितलं की तुम्ही मिहीर कोटेचा यांचे ऑफिस फोडलं. पण जेव्हा आम्ही फुटेज बघितली तर एका फुटेजमध्ये आम्ही दिसत नाही मिहीर कोटेच्या जे ऑफिसला. आणि नंतर आम्हाला सांगितलं असं कोर्टमध्ये आम्हाला कळलं की आम्ही एका इलेक्शन ऑफिसरला फटके दिले. आमच्यावर 353चा गुन्हा दाखल झाला. जे तुम्हाला माहितच नव्हतं की असं. आता मी माझं स्वतःच सांगू ना, तर 3:30ला हे प्रकरण घडलं. मी तिकडे 6:30ला आलो. मी तर बघितलं नाही की इलेक्शन ऑफिसर कोण होतं किंवा होतं की नाही. आणि तुमच्यावर आरोप हा ठेवलाय की तुम्ही इलेक्शन ऑफिसर हमने इलेक्शन ऑफिसर को देखा ही नहीं और ऐसा गुनाह हो गया कि हमने इलेक्शन ऑफिसर को मारा. मारने के लिए उनको देखा तो होना चाहिए. और मैं तो सच कहता हूँ, अगर मुझे दिखता है कि वो बीजेपी के पैसे चोरी कर रहे, इलेक्शन कमीशन वाले वो पैसे छुपा रहे हैं, तो भले हम पे 353 लगे. पर मैं इतना ही कहता हूँ, अगर मुझे दिखता है कि वो गैर कानूनी काम में कोई इलेक्शन कमीशन वाला साथ दे रहा है, तो पहले मैं पुलिस को बोलता. पुलिस नहीं सुनती तो मैंने सच्ची में उसको मारना था वहां पे. तो वो 353 का हमको कोई गम नहीं है. हमारे पे झूठा केस है, कोई बात नहीं. हम भगत सिंह को मानने वाले हैं, हमारे में भी क्रांतिकारियों का खून है. तो ये सब जो गंदी राजनीति है वो हमने करीबी से देखी है. और मैं खुद भारतीय जनता पार्टी में एक समय में था. तो हमें अच्छी तरह से पता है कि भारतीय जनता पार्टी में ये जो गंदा कोरोना से भी ज्यादा वायरस घुस चुका है. तो ये वायरस से ये खुद का ही नुकसान करेंगे. और वहां पे संजय दीना पाटिल जी है, विनिंग कैंडिडेट है. यहाँ तक कि हमको खुद हमारे जो पुलिस मित्र है, जब भी फडणवीस अंदर आए, फडणवीस चिल्ला रहे थे, तो यहाँ तक हमने सुना, फडणवीस किधर, जहाँ पे वो पैसा रखा था फडणवीस आए, तो हमने तो यहाँ तक बात उधर थे, वो सामने हम नहीं थे, हमको लेके गए पुलिस स्टेशन में बिठा दिया गया था. पर हमने तो इतना सुना है कि फडणवीस ने खुद वहां पे मिहीर कोटेचा को इतना कहा कि एक तो तेरे सामने इतना स्ट्रॉन्ग कैंडिडेट खड़ा है और तू लापरवाही कर रहे पैसे बांटने के समय. तो मतलब फडणवीस साहब को खुद पता है कि मिहीर कोटेचा एक लूजिंग कैंडिडेट है, संजय पाटिल विनिंग कैंडिडेट है. और हमको 8 दिन जेल में रखा गया, थाना सेंट्रल जेल में. और हमारा वोटिंग वो जरा एक्सपीरियंस बताइए ना, जब अंदर लेके गए आप, जब कोर्ट के सामने आपको पेश किया होगा 24 घंटे के अंदर, तो कोर्ट ने स्मॉल कोर्ट में लेके गए, तो हमारी जो एडवोकेट थे, हमारे एडवोकेट संजय गावकर जी ने एक ही अपील किया कि ये बेगुनाह है. कोई ऐसा वीडियो नहीं है जहां पर दिखाई जा रहा है कि हमने मारपीट तो दूर, एक धक्का भी छोटा सा दिया हो कोई भी ऑफिसर को. जबकि डीसीपी साहब लाठीचार्ज कर रहे, इसके हमने 10 वीडियो दे दिए थे. इसके अलावा हमने ये भी कह दिया था कि क्योंकि वहां पर शिवसेना के और मैं राष्ट्रवादी का जो हम 5 जनों को जेल भेजा था, सब प्रमुख अधिकारी थे अपने पक्ष के. मैं सिख समाज से आता हूँ. मुलुंड में, विक्रोली में सिख समाज का प्रभाव काफी अच्छा है. ये हमारी धरती है ईशान्य मुंबई की. तो उन्हें पता था कि सिख वोट तोड़ने हैं तो इसको अंदर बिठाना चाहिए.
जज साहब से हमने ये अपील की थी कि हमें हमारा वोटिंग का अधिकार दिया जाए। अच्छा, हाँ, वो तो आप वोटर हो गए, आपने वोटिंग किया कि नहीं उस दिन? स्मॉल कोर्ट से हमको जज का निर्देश आया कि 1 दिन की आपको पीसी दी जाती है एंड वी विल ट्राई दैट द वोटिंग राइट इज गिवन टू यू। अच्छा। बट नेक्स्ट डे जिस दिन हम हॉलीडे कोर्ट में गए वहां पे सीधा हमको जेल सुना दिया गया, वो भी 1 जून तक। अरे बाप रे। तो जहां पर हमारा वोटिंग का हम सोच रहे थे कि भले हम जेल में बैठेंगे, हमको कोई फर्क नहीं पड़ता है, पर अगर 2 घंटे के भी हमें जेल से निकाल के वोटिंग का अधिकार दिया तो वो हमारे लिए अच्छा होता है, क्योंकि ये जो अधिकार जो बाबा साहेब ने हमें दिया है वो अधिकार हमारा भारतीय जनता पार्टी ने आज 2024 में छीना है। इसका हम विरोध करेंगे और कोई बात नहीं, 2024 ऐसा नहीं है कि ये देश के आखिरी चुनाव है। भारतीय जनता पार्टी ने हमारे साथ गलत किया था, हम सिस्टम के साथ चल के, हमारे मन में जरूर छत्रपति शिवाजी महाराज है, हमेशा रहेंगे, पर अभी हमने हाथ में भी हमारे बाबा साहेब की कलम ले ली है और ये कलम को इस्तेमाल कर कर, दिल में छत्रपति रखकर, दिमाग में बाबा साहेब, हाथ में बाबा साहेब की कलम रखकर ये जरूर हम तय करेंगे कि ये भारतीय जनता पार्टी जिन्होंने हमें 8 दिन जेल भेजा था, हम उनके नेताओं को, खास करके किरीट सोमैया और मिहिर कोटेचा को, इनके काले धंधे खोल के, ये लड़कियों का जो व्यापार मिहिर कोटेचा मुलुंड में करते हैं। क्या करते हैं वो? जो लड़कियों का व्यापार मतलब? करते हैं यहाँ से। नहीं, ये क्या आप नई बात बोल रहे हैं? क्या क्या क्या? दुबई में आप जाके देखिए, दुबई में मिहिर कोटेचा जी डांस बार चलाते हैं, क्लब चलाते हैं, ओके, कैसीनो चलाते हैं। हाँ, तो ये जो कैसीनो का व्यापार है, लड़कियों का व्यापार, जहाँ पर हिंदुस्तान से, बांग्लादेश से लड़कियां ये जो लेकर जाते हैं पोर्ट से, उनका लॉजिस्टिक्स का भी काम है। वो कहते हैं कि मेरी बहुत बड़ी सेटिंग है, तो उनका जो शिपमेंट लॉजिस्टिक्स का काम है, और कैसीनो और जो डांस बार उनके दुबई में चल रहे हैं, जिसकी वजह से मेरे ख्याल से हजारों पीड़ित लड़कियां आज उनकी वजह से फंसी है। तो ऐसे एक दरिंदे का क्या करना है हम अच्छी तरह से जानते हैं। धन्यवाद सर, आपने बहुत सारी इन्फॉर्मेशन दी। हम आगे भी और 1-2 दिन के बाद मिलेंगे और कुछ उधर की जो कॉन्स्टिट्युएन्सी है लोकसभा, तर आपण तिकडेही जाऊन त्यांना भेटू, त्यांच्या संदर्भात जे मिहिर कोटेचा किंवा अन्य ते जे त्यांनी जे सांगितलेले आहेत हे गैरप्रकार, अजून आपण 2-3 भागात ती माहिती घेऊया। धन्यवाद। धन्यवाद। अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।